नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक 18वा बहुजिन्सी समास चौथा देह दुर्लभ निरूपण नाम श्रीराम समर्थ. देहाकरिता गणेश पूजन, देहाकरिता शारदा वंदन, देहाकरिता गुरु सज्जन संत श्रोते. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थांनी उत्तमाचा आपल्याला भाग देऊन दिलाय. श्रीमत दासबोध मतच कोणाचं मानले समर्थांनी? श्रीमताचं मानले. आपल्या या लोकांकडून या लोकमतांकडून आपल्याला काय करायचं आहे? बाजूला सारायचं आहे. लोकमत कोणती? ती विषय वासना, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय आणि चिंता हे 8 विकार या मनुष्य देहाला काय करतात? ग्रासून घेतात. आता त्यापासून आपल्याला बाजूला सारायचं आहे. तर बाजूला सारणारा कोण आहे? तस्मै श्री सद्गुरुवे. उत्तम दशक दिलंय. त्या दशकामध्ये जे समास आहेत त्या समासाचं विवरण समर्थ पुढे देत आहेत. दशक 18वा 8 आणि 1 9चा अधिकार बहुजिन्सी आणि त्यातला समास चौथा आहे देह दुर्लभ निरूपण नाम. देह दुर्लभ म्हणजे काय समर्थ बोले? दुर्लभ म्हणजे अजरामर, अमर, बरोबर ना? आपण समर्थ बोलले आपण अमरपट्टा घेऊन न आलो. जन्माला आलोय, अमरपट्टा नाही घेऊन आलो. एक दिवस आलोय, समर्थ बोलले एक दिवस जाणार. जन्म आहे तर नक्कीच मृत्यू आहे, परंतु आयुष्य कसं जगायचं हे सांगणारं कोणीही नाही. म्हणून समर्थ बोलले नाशिवंत है ना. आपला देह कसा आहे? नाशिवंत आहे. परंतु नाशिवंत जरी समर्थ बोलले आपला देह जरी असला तरी घेऊन काय जायचं आहे? शाश्वती घेऊन जायचं आहे. शाश्वत चिरंतन काळ टिकत राहते. नाशिवंत हे सर्व संपदा, हे नको मला पाव एकदा. क्षेम देऊनी चित्तरंजना, हे दयानिधे श्री गजानन. का समर्थांना इथे यावं लागलं? पृथ्वी तलावर संतांची भूमिका कशी मांडली? करूया सुरुवात. श्रीराम समर्थ. देहाकरिता गणेश पूजन, देहाकरिता शारदा वंदन, देहाकरिता गुरु सज्जन संत श्रोते. सुरुवात श्री गणेशापासून केली. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा. देहाकरिता गणेश पूजन कोणासाठी दिलंय? तर देहासाठीच दिले ना. पशु पक्षी गुणवंत त्यास कृपा करीती समर्थ. जरी समर्थ बोलले पक्षी जरी मंदिरामध्ये आला, मंदिराच्या कळसावर जरी बसला तरी समर्थ बोलले त्याचा उपयोग होत नाही ना. शिकवण कोणासाठी हे समर्थ बोलले? या देहासाठी दिली, पशु पक्ष्यांसाठी नाही आहेत, कारण ते गुणवंत आहेत. बरोबर ना? शिकवण आपल्याला दिली तरी समर्थ बोलले आपण का चुकतो? बरोबर ना? एखाद्याने सांगितलं की हे करू नको तरी आपण करायला जातो. म्हणजे शिकवण दिली असून तरी आपण काय करतो? तिथे आपण चूक करतो ना शेवटी. म्हणून समर्थांनी सांगितलं देहाकरिता गणेश पूजन. गणेशाचं वंदन करून, गणेशाचं स्मरण करून काय कर? आरंभ कर, प्रारंभ कर. म्हणजे समर्थ बोले गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ अनंत
या राघवाचा. सुरुवात कशापासून केली? गणाधीश जो ईश सर्व गुणांचा आहे. ईशा जो ईश आहे, बरोबर ना. गणाधीश जो ईश सर्व गुणांचा, सर्व ईशांमधलं समर्थ बोलले गणपती, बरोबर ना. मुळारंभ आरंभ, मूळ कुठे आहे समर्थ बोलले. मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. या देहापासून सुरुवात झाली. आपल्या अंतरी कोण आहे? अंतरीचा अंतरात्मा आपल्याला ओळखता आला पाहिजे. तुझ्या अंतरी, माझ्या अंतरी कोण आहे याची जाणीव करून देणारे समर्थ आले. देहाकरिता गणेश पूजन, देहाकरिता शारदा वंदन. नमो शारदा मूळ चत्वार वाचा. वाचा समर्थ बोले शारदा वंदन म्हणजे सरस्वती, बरोबर. बोलणं समर्थ बोले नमो शारदा मूळ चत्वार वाचा. वैखरी, आपले शब्द समर्थ बोले कसे बाहेर पडतात, कोणाला उद्देशून तू बोलतो, बरोबर ना. आपल्या बोलण्याने दुसऱ्यांच्या मनाला इजा होते का, किंवा मनाला दुःख होतं का. म्हणून समर्थ बोलले देहाकरिता शारदा वंदन, देहाकरिता गुरु सज्जन संत श्रोते. देहाकरिता गुरु सज्जन. गुरु पाहता पाहता लक्ष कोटी, भाऊ साल मंत्रावली शक्ती मोठी. गुरु खूप आहे, गुरु पाहता पाहता लक्ष कोटी. आपण शाळेमध्ये गेलो तरी समर्थ बोलले कोण आहेत? गुरुजी आहेत. अंतरी त्यांना वंदन करावे, बरोबर ना. गुरुजी वर्गात आले की काही शिकवण दिली. शिकवण कुठून येते समर्थ बोलले? आपल्या घरातूनच येते. म्हणजे गुरु कोण आहेत? गुरु म्हणजे आपले आई वडील, बरोबर ना. सुरुवातच आपली घरापासून होते. त्या घरापासून समर्थ बोले शिकवणीतून उभा जर राहिलास तर पुढे येणारा प्रसंग कधी येईल आणि कसा येईल तरी तू सामोरे नक्कीच जाशील. कारण तू शिकवणीमध्ये उभा राहिलास आणि त्या शिकवणीमध्ये समर्थ बोले तुझ्या देहाला सामर्थ्य पुरवले. देहाकरिता गुरु सज्जन संत श्रोते. संतांची शिकवणच आहे समर्थ बोले. सत्यवचन, ज्याप्रमाणे वचन असतात, आपण बोलतो एक आणि करतो एक. सकाळी वेगळं बोलतो, संध्याकाळी वेगळं बोलतो. असं का होतं? ठाम विश्वास नाहीये. खरं खोटं समर्थ बोलले खरंच बोललं पाहिजे, नेहमी खरे बोलावे ना. बरे सत्य बोला यथातथ्य झाला. शिकवण कोणाची? समर्थ बोलले ज्या पद्धतीने तू सत्य बोलतोयस राजाप्रमाणे चालशील, आणि ज्यावेळी तू खोटं बोलशील त्यावेळी लपून छपून जाशील. म्हणजे विचार करा. देहाकरिता गुरु सज्जन संत श्रोते. देहाकरिता कवित्व चालती, देहाकरिता अध्ययन करती, देहाकरिता अभ्यासती नाना विद्या. आता देहाकरिता कवित्व चालती म्हणजे काय समर्थ बोलले? आपण सहजपणे कविता करतो ना. काही मिळालं विषय लगेच आपण कविता करतो. म्हणजे समर्थ बोलले त्या विषयाला सुद्धा काय आहे? विषयाला समर्थ बोलले आपला देह त्या विषय वाचनेमध्ये आहे. देहाकरिता कवित्व चालती. कवित्व करणारा कोण आहे? देहाकरिता अध्ययन करती, देहाकरिता अभ्यासती नाना विद्या. आपली परीक्षा, आपला अभ्यास आपणच केला पाहिजे. हा अभ्यास नाही आहे समर्थ. आपल्या देहाचं परीक्षण चालू आहे, तो खरा अभ्यास आहे. देहाकरिता ग्रंथलेखन, नाना लिपी ओळखन, नाना पदार्थ शोधन देहाकरिता. देहाकरिता ग्रंथलेखन दिलंय. आपण कसा लिहितोय, बरोबर ना.
आपलं शुद्धलेखन का दिलं जातं? शुद्धलेखन, वाटोळे सरळे मोकळे, ओतले म्हशीचे काळे, कुळकुळीत ओळी चालीला ढाले, मुक्त माळाचे. अक्षर कसं असलं पाहिजे? समर्थ बोलले सुवाच्य असलं पाहिजे ना, सुंदर असलं पाहिजे. आपण लिहिलेलं दुसऱ्यांना वाचता आलं पाहिजे. ते ग्रंथांचं लेखन आहे. ते जरी ग्रंथांचं लेखन असलं तरी समर्थ बोलले आपल्या देहाचं ग्रंथांचं लेखन आहे. आपल्या देहाचं लेखन कोण करतोय? आपल्याकडे आपण एखाद्या दुकानात गेलो, आपण एखाद्या लायब्ररीमध्ये गेलो तर आपण ग्रंथ वाचत असतो, बरोबर? ग्रंथामध्ये वाचन करणं, ग्रंथांचं वाचन करणं. बघा, नाना लिपी ओळखणं, त्या ग्रंथामध्ये काय लिहिलंय, बरोबर ना, त्याचा आपण काय करतो? सारांश आपण पाहत असतो. काय दिलंय नेमकी, काय शिकवण दिली, हे शिकवण धरिता चित्ती, बरोबर ना समर्थ बोलले. नाना पदार्थ शोधन देहाकरिता. त्या ग्रंथांचं आपण काय केलं? ग्रंथ आहेत, दुकानामध्ये असतील किंवा एखाद्या लायब्ररीमध्ये असतील किंवा आपल्या घरामध्ये असतील, तेच जर ग्रंथ आपण उघडलेच नाही, आहेत तसेच ठेवले, त्या ग्रंथांचा उपयोग होईल का? नाही ना. तसंच आहे समर्थ बोलले, हा आपला देह आहे. या ग्रंथांची सुरुवात कशी झाली पाहिजे? गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. म्हणून समर्थ बोलले तुला हा ग्रंथ दिलाय, परंतु ग्रंथ, या ग्रंथांची लिपी ओळखण कोणीतरी ओळखली गेली पाहिजे. भाषा समजणारी नाहीये, बरोबर ना. हा ग्रंथ दिलाय, ग्रंथा समर्थ बोलले कर्म केले फळ मिळणार, म्हणून ग्रंथाने काहीतरी केलं म्हणजे हा तुझा हा देह म्हणजे ग्रंथ आहे. देहाकरिता महाज्ञानी सिद्ध साधू ऋषी मुनी, देहाकरिता तीर्थाटनी फिरती प्राणी. आता बघा समर्थ बोलले देहाकरिता महाज्ञानी सिद्ध साधू. प्रत्येक मंदिरामध्ये, प्रत्येक देवळामध्ये पुजारी असतो, बरोबर ना. सिद्ध साधू ऋषीमुनी सुद्धा असतात, बरोबर ना, पाहायला मिळतात. देहाकरिता तीर्थाटनी, आपल्याला कुठे फिरायचं असेल, आपलं मन सांगतो की आता आषाढी कार्तिकी एकादशी आली तर पंढरपूरला जाणं आहे, बरोबर ना, एकविराला जाणं आहे. जिथे जिथे आपले तीर्थक्षेत्र असतात तिथे तिथे जाणं भागच आहे, बरोबर ना. म्हणजे हे सांगणारं कोण आहे आतमध्ये? तर आपलं मन. मनाला कोणी थांबवू शकत नाही, बरोबर ना. मनाला ताब्यात घेणारं कोण आहे? बरोबर. ह्याची शिकवण देणारा समर्थ. देहाकरिता श्रवण घडे, देहाकरिता मननी पवाडे, देहाकरिता देही आतुडे मुख्य परमात्मा. आता देहाकरिता श्रवण घडलं पाहिजे. नुसतं ऐकतोय, नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडून गेले वारे. या कानाने ऐकतो, या कानाने सोडून देतो, म्हणजे श्रवण झालं का? देहाकरिता मननी पवाडे, श्रवणाचं मनन झालं पाहिजे, मननाचा निजध्यास झाला पाहिजे, तरच समर्थ बोलले या देहाचं काय झालं पाहिजे? सार्थक झालं पाहिजे, बरोबर ना. परमार्थाचे जन्मस्थान, तेची सद्गुरूचे भजन, सद्गुरू भजने समाधान अकस्मात माने. म्हणून समर्थ बोलले श्रवणाला खूप महत्त्व आहे. कोणी येतो वक्ता बनण्याचं काम करतो, परंतु समर्थ बोलले श्रोता बनण्याचं काम करतो. तो बोलतोय, बोलणारे खूप असतात पण ऐकणारे कमी असतात. म्हणून काय ऐकावं, काय बोलावं, ऐकलेचे ऐकावे पुन्हा पुन्हा. कोणी सांगितलं जरी आपण बोललो, अरे मी हे ऐकलंय, तरी पुन्हा ऐकायचं, त्यातून काहीतरी फलश्रुती मिळणारच आहे. ऐसी याची फलश्रुती
श्रवणे चुके अधोगती, मना असोय विश्रांती समाधान. मनाला विश्रांती कधी मिळेल? श्रवणाद्वारे. 20 दशक दासबोध, बरोबर ना? दशक दिलेत ना 20, 200 समास लिहून दिलेत. कोणासाठी दिलेत? देहासाठीच दिलेत ना. म्हणून श्रीमताचं अधिकार आहे समर्थ. 20 दशक 200 समास, 20 दशक दासबोध, श्रवणाद्वारे घेता शोध. शोध कुठून घेतला समर्थ बोले? श्रवणाद्वारे, ग्रंथांद्वारे नाही दिला. ग्रंथामधले असणारे बोध श्रवणद्वारे घेता शोध. मन न करते असं विशद, म्हणून समर्थाने उत्तमाची ओवी दिली. देहाकरिता मननी पवळे, मन न करते असं विशद परमार्थ होत. श्रवणातून परमार्थ वजा केलं तर राहिले काय? 0. म्हणून श्रवण आणि परमार्थ जोडावी. देहाकरिता कर्ममार्ग, देहाकरिता उपासना मार्ग, देहाकरिता ज्ञानमार्ग भूमंडळी. या भूमंडळी समर्थ बोले ज्ञान, कर्म आणि उपासना या त्रिवेणी संगमावर आपल्याला उभं राहायचंय. आता ज्ञानकर्म म्हणजे काय समर्थ बोले? उपासना मार्ग म्हणजे काय? आणि कर्म मार्ग म्हणजे ज्ञानमार्ग म्हणजे काय? कर्म मार्ग म्हणजे आपल्या देहाकडून होणारे कर्म. आपल्याला कोणी विचारलं सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत काय काय केलंस, ही तुझी झाली कर्म. उपासना मार्ग म्हणजे त्यातून तुला मिळणारं समाधान. आणि ज्ञान म्हणजे समर्थ बोले लागणारं तुला नॉलेज, त्या कामासाठी मिळणारं तुला साधन म्हणजे ज्ञान. या त्रिवेणी संगमाची जोड तुझ्या अंतरी असली पाहिजे, बरोबर ना? एखादी गाडी आहे, त्या गाडीमध्ये पेट्रोलच नसेल किंवा हवाच नसेल, चालेल का? नाही ना. म्हणून समजा पेट्रोल डिझेल असलं पाहिजे आणि त्यानुसार चाकामध्ये हवा असली पाहिजे, म्हणजे ती गाडी काय चालेल? पुढे चालेल. त्यातलं एक जरी नसेल तरी गाडी चालणार नाही. म्हणून समर्थ बोले त्रिवेणी संगमावर उत्तम असं उभं राहिलं पाहिजे. ज्ञान मार्ग, उपासना मार्ग आणि कर्म मार्ग. कर्म आपले उत्तमाचे असले पाहिजेत. योगी वितरागी तापसी, देहाकरिता नाना सायसी, देहाकरिता आत्मयासी प्रगटने घडे. इहलोक आणि परलोक, देहाकरिता सकळ सार्थक, देहेविन निरार्थक सकळ काही. आता इहलोक आणि परलोक समर्थ बोलतं. इहलोक आणि परलोक म्हणजे काय? आत्ता एक सांगतात, पुढे एक सांगतात. परंतु समर्थ बोले आपल्याला काय करायचं आहे? आत्ताच स्वर्गात जायचं आहे. लोक सांगणारे सांगतात पण मी मेल्यावर स्वर्गात जाईन. समर्थ बोले मेल्यावर कशाला? मेल्यावर स्वर्ग नाहीये, तर आत्ताच श्रवण कर, आत्ताच स्वर्गात जा. नामस्मरण, स्वर देवाचे काय कर? स्वर्गात राहा. स्वर्गात देवाचे स्वर्गात राहा ना, तर उत्तमाचा स्वर्ग तुला इथेच दिसणार आहे. मेल्यावर नाहीये स्वर्ग. समर्थ बोलले काय करा ते आत्ता करा आणि जाते घडी आपली साधा. समर्थ बोले इहलोक आणि परलोक, देहाकरिता सकळ सार्थक, देहाकरिता सकळ सार्थक. आपल्या जीवनाचं सार्थक कसं झालं पाहिजे? कोणी येतो काही सांगून जातो, परंतु त्या सांगणारा जो कोणी असेल, जे काही प्रश्न असतील त्याला काहीतरी अर्थ असला पाहिजे. त्या जीवनाचं तिथे सार्थक झालं पाहिजे, बरोबर ना? आयुष्य हीची रत्नपेटी, माझी भजन रत्ने गोमटी, ईश्वरे अर्पुनी या लुटी आनंदाची करावी. हे समर्थ बोलले जीवनाचं सार्थक आहे. आयुष्य आहे, जन्म आहे, मरण आहेच, परंतु जो काही आयुष्य असेल, जो काही जीवन असेल, त्या जीवनाला समर्थ बोलले काहीतरी आपला अर्थ असला पाहिजे. पूर्णचरणे अनुष्ठाने, गोरांजने धूम्रपाने, शीतोष्ण पंचांगनी साधने देहाकरिता. देहाकरिता पुण्यशीळ, देहाकरिता पापी केवळ,
देहाकरिता अनर्गळ सुचिस म्हणतं. आता पुण्यशील आणि पाप. आता पुण्य कधी घडतं समर्थ बोलले, आणि पापाची वासना. बघा, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्या हातून उत्तमाची कर्म घडली, सत्कर्म घडले तर पुण्यच होणार आहे. एखाद्याला फसवणे, एखादा मस्करी करणे, एखाद्याला टोचून बोलणे म्हणजे समर्थ बोलले पापच आहे, आपल्या हातून घडलं. बरोबर ना. चोरी करणे हे शेवटी काय पापच आहे. म्हणजे पुण्य कधी आपल्या अंतरी किंवा हातून घडेल, ज्यावेळी तुझ्या देहाची उत्तमाची कर्म, त्यावेळी समर्थ बोलले पुण्याचा भाग आहे. पुनश्चरणे अनुष्ठाने गोरांजने धूम्रपाने शीतोष्ण पंचांगणी साधने देहाकरिता पुण्यशील, देहाकरिता पापी केवळ, देहाकरिता अनर्गळ सुचिस म्हणतं. देहाकरिता अवतारी, देहाकरिता वेशधारी, नाना बंडे पाषांडे करी देहाकरिता. आता कोणाला यावं लागलं समर्थ बोलले, आपल्या या देहासाठी पृथ्वी तलावर कोणाला यावं लागलं, तर देवानं यावंच लागलं ना. शिकवण कोणाला द्यावी लागली, पशुपक्ष्यांना नाहीये समर्थ बोलले. मनुष्य देहाला 84 लक्ष योनीमधला समर्थ बोलले मनुष्य योनी जो आहे त्यालाच द्यायला लागलं ना. कारण पशुपक्षी गुणवंत त्यास कृपा करती समर्थ. म्हणून समर्थांनी उत्तमाची ओवी लिहून ठेवली, धरिला वेश तू मानुषी भक्तजन तारावया. देहाकरिता विषय भोग, देहाकरिता सकळ त्याग, होती जाती नाना रोग देहाकरिता. कोणाला सांगितले, सर्व काही देहालाच होणार आहे. देहाकरिता विषय भोग. भोग यातना कुठे आहे समर्थ बोलले इथेच. कुठले विषय आहेत तर काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय आणि चिंता. आणि देहाकरिता रोग सुद्धा इथेच आहे. आपल्याला आजार कधी होते समर्थ बोलले, प्रमाणापेक्षा जास्त. बरोबर ना. प्रत्येकाला प्रमाण दिलेलं आहे, ते प्रमाण ओलांडणं म्हणजे समर्थ बोलले प्रसंग आहेच, रोग आहेच. पावसामध्ये भिजून येणं, अचानक वेळी पाऊस येतो त्यावेळी ठीक आहे, परंतु पुन्हा पुन्हा जाणं म्हणजे समर्थ बोलले आजाराला निमंत्रणच आहे. तेलकट पदार्थ खाणं समर्थ बोलले आजाराला निमंत्रण आहे. प्रमाण दिलेलं आहे, बरोबर आहे. त्या प्रमाणामध्ये जर राहिलो तर समर्थ बोलले उत्तम असा देह आहे. देह जरी आपल्याला फुकट मिळाला असेल म्हणून समर्थ बोलले फुकट घालू नका ना. नाशिवंत आहे समर्थ बोलले देह, परंतु आपल्याला शाश्वतीमध्ये आणायचं आहे. देहाकरिता विषय भोग. विषय कुठले दिलेत तर काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता. आता विचार करा, एखाद्याला राग येणं इतपत समर्थ बोलले बोलणं म्हणजे त्याच्या अंतरी सुद्धा काय होतं, क्रोध उभा राहतो आणि आपल्या अंतरी सुद्धा क्रोध उभा राहतो. एखाद्याला लोभ असतो, लॉटरीचं तिकीट काढणे, पैशाचा लोभ असणे म्हणजे तो विषय वासना त्या देहाला काय करतो, गुंतवत राहतो. आज लागेल, उद्या लागेल, परवा लागेल, परंतु असं करता करता स्वतःचा जो काही भांडवल असतो तो संपवत राहतो. शेवटी राहतो काय, बँक बॅलन्स शून्य, जमा नावे शून्याकार. देहाकरिता विषय भोग, देहाकरिता सकळ त्याग, होती जाती नाना रोग देहाकरिता. देहाकरिता नवविधा भक्ती, देहाकरिता चतुर्विधा युक्ती, देहाकरिता ज्ञानयुक्ती नाना मते. आता देहाकरिता नवविधा भक्ती दिली. नवविधा भक्ती कोणती दिली तर श्रवण, कीर्तन, नामस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन. हे नवविधा भक्तीचे प्रकार समर्थ बोलले. आता हे कोणाला दिलेत, हे सुद्धा आपल्यालाच दिले, नवविधा भक्ती. आता त्यामध्ये समर्थ बोलले श्रवणामध्ये उभं राहायचं.
अर्चन वंदन दास्य सख्य आत्मनिवेदन समर्थ बोले आपले इथेच आहे. यामध्ये श्रवण हे खूप महत्वाचा पाया आहे. देहाकरिता दानधर्म, देहाकरिता नाना वर्म, देहाकरिता पूर्वकर्म म्हणती जनी, देहाकरिता नाना स्वार्थ, देहाकरिता नाना अर्थ, देहाकरिता होई जे व्यर्थ आणि धन्य. देहाकरिता नाना स्वार्थ, आपल्या अंगी समर्थ बोले स्वार्थीपणा नसा. आपल्याकडे स्वार्थीपणा असला की समर्थ बोले अभिमान असतो ना. माझ्याकडे गाडी आहे, तुझ्याकडे गाडी नाही, इतरांकडे गाडी नाही, ती सर्वात मोठी गाडी माझ्याकडे आहे. म्हणजे तुझ्या अंतरी काय उभा राहिला? अभिमान उभा राहिला. परंतु समर्थ बोले अभिमान उठे मत्सर, मत्सरे तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार, प्रबळे बळे. म्हणजे समर्थ बोले अंतरी कोण आला? क्रोध आला ना शेवटी. म्हणून समर्थ बोले विषय वासनेला सुद्धा तू काय करतोस? घेऊन येत असतोस. म्हणून देहाकरिता नाना स्वार्थ, देहाकरिता नाना अर्थ. काहीतरी तू करतोयस त्याला अर्थ असला पाहिजे, काहीतरी तू बोलतोयस त्याला अर्थ असला पाहिजे. म्हणून समर्थ बोले देहाकरिता नाना अर्थ, देहाकरिता होई जे व्यर्थ आणि धन्य, देहाकरिता नाना कळा, देहाकरिता उणा आगळा, देहाकरिता जिव्हाळा भक्ती मार्गाचा. आता जिव्हाळा कशामध्ये असला पाहिजे? समर्थ बोले भक्तीमध्येच असला पाहिजे ना. 2 हात तिसरं मस्तक, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही. म्हणून समर्थ बोले ज्याचे हृदयी श्री सद्गुरू स्मरण, त्यासी कैचे भय दारुण, काळ मृत्यू न भाती जाणं, आप मृत्यू काय करी. म्हणून आपण जन्माला आलोय, जन्मामध्ये समर्थ बोले आपण शिकलो. समर्थ बोले कर्म आपली कुठली आहेत, ज्ञानमार्ग कुठली आहेत आणि उपासना मार्ग कुठली आहेत. या त्रिवेणी संगमावर आपण उभा राहिलो. परंतु देहाकरिता नाना कळा, देहाकरिता उन्हा आगळा, देहाकरिता जिव्हाळा भक्तिमार्गाचा. भक्तिमार्ग कोणती? समर्थ बोलले बरोबर ना. पहिल्या दशकामध्ये समर्थ बोलले आणि समास पहिल्यामध्ये समर्थाने उत्तमाची ओवी लिहून ठेवली. भगवत वचनी अविश्वासे, ऐसा कोण पतितासे, भगवत वाक्य विरहित नसे, बोलीन येतिशे. पूर्ण ग्रंथ पाहिल्या विना, ग्रंथांचा मगाशी उल्लेख करूनच दिलाय. पूर्ण ग्रंथ पाहिल्या विना उगाच ठेवीचो दूषण, तो दुरात्मा दुराभिमान मत्सरे करी. म्हणजे समर्थ बोले नाना सन्मार्ग साधने, देहाकरिता तुटली बंधने, देहाकरिता निवेदने मोक्ष लावे. आता देहाकरिताच बंधने लावतात ना. बंधन कोणाला आहे? समर्थ बोले देहालाच लावतात. आपण रस्त्याने चालतोय, बंधन कोणाला आहे? आपल्यालाच आहे. सिग्नल लागलाय, गाडी थांबवावी, बंधन कोणासाठी? आपल्यासाठी आहे. म्हणजे समर्थ बोलले बंधन आणि समर्थ बोलले देहाकरिता निवेदन. तुझ्याकडे संकट आली, तुझ्याकडे प्रसंग आली, आपण निवेदन कोणाकडे मांडतो? देवाकडेच ना. आपली गाऱ्हाणं कोणाला सांगतो? देवाकडेच ना. त्यामध्ये आपल्याला काय मिळतं? मोक्ष मिळतं. म्हणजे आपल्या अंतरी क्रोध उभा राहिला, आपल्या अंतरी प्रसंग उभा राहिला, आपल्या अंतरी संकट उभे राहिले, सोडवणारा कोण आहे? कार्यसिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहे. देहे सकळांमध्ये उत्तमू, देहे राहिला आत्मारामू, सकळा घटी पुरुषोत्तमू विवेक जाणती. 84 लक्ष योनीमधला सर्वात महत्त्वाचा म्हणजे मनुष्य देह. देह सकळांमध्ये उत्तम, उत्तमच सांगितलं, चांगलं नाही सांगितलं, समजलं उत्तम सांगितलं. राहणीमान कसं असलं पाहिजे? उत्तमाचं. विचार कसं असले पाहिजे? उत्तमाचे विचार राहिले पाहिजे. देही राहिला आत्माराम, तुझा आत्मा कसा आहे? समर्थ बोले देह जरी दिसत असला तरी समर्थ बोले तुझा आत्मा दिसत नाहीये ना. हा कोणाला दिसतोय काय? तुझ्या देहाने उत्तमाची कर्म केली, तुझ्या देहाची वाहवा होते, बरोबर ना. परंतु
अंतरीचा अंतरात्मा तुझ्याकडून कार्य करून घेतोय, तो कोणाला दिसतो का? म्हणून याची ओळख करून देणारं समर्थ आहे. देहे सकळांमध्ये उत्तमू, देही राहिला आत्मारामू, सकळा घटी पुरुषोत्तमू, विवेक जाणती. देहाकरिता नाना कीर्ती, अथवा नाना अपकीर्ती, देहाकरिता होती जाती अवतार मालिका. आता देहाकरिता काय सांगितलंय? नाना कीर्ती. देह त्यागिता कीर्ती मागे उरावी. अथवा नाना अपकीर्ती म्हणजे काहीच तुम्ही केलं नाहीये, या पृथ्वी तलावर आलास. समर्थ बोले या देहाकडून उत्तम असं काही केलंच नाहीये. समर्थ बोले अपकीर्ती आहे. तुझ्या देहाने काहीतरी केलंय, नावारूपास आलंय. समर्थ बोले कीर्ती उभी राहिली. बरोबर ना? देह त्यागिता कीर्ती मागे उरावी. आपण जरी या भूमंडळातून निघून गेलो, जग सोडून गेलो, तरी समर्थ बोले तुझी कीर्ती मागे उभी राहिली पाहिजे ना. म्हणून समर्थ बोले देहाकरिता नाना कीर्ती, अथवा नाना अपकीर्ती, देहाकरिता होती जाती अवतार मालिका. देहाकरिता नाना भ्रम, देहाकरिता नाना संभ्रम, देहाचे न उत्तमोत्तम भोगिती बदल. आता भ्रम आणि संभ्रम हे सर्व काही मनावर अवलंबून आहे. भ्रमामध्ये समर्थ बोलले मनुष्य काय होतो? वेडा होतोच ना शेवटी. भ्रमामध्ये काही बोलत राहतो. त्या बोलण्यामध्ये सुद्धा काय असतो? अर्थ नसतो. एखादा देह झोपलाय, त्या झोपेमध्ये समर्थ बोलले तो देह बडबडत राहत असतो, कारण त्याचा मन हा फिरत असतो. डोळे बंद जरी असले, तो जरी देह विश्रांती विसावा घेत असेल, झोपलेला असेल, तरी त्याचा मन धावतोय. म्हणून तो काय करतो? भ्रमामध्ये बोलत राहतोय, झोपेमध्ये बोलत राहतोय, झोपेमध्ये हसत राहतोय, झोपेमध्ये रडतोय. आपल्याला वाटतं अरे याला काय झालं, परंतु समर्थ बोलले त्याचा देह जरी विश्रांती घेत असेल, त्याचा देह जरी विसावा घेत असेल, तरी त्याचा मन हा इकडे तिकडे भरकटलाय, तो संभ्रमामध्ये अडकलाय. त्याला सोडवणारा कोण? रात्री झोपताना समर्थ बोलले देवाचं नामस्मरण करत राहा आणि सकाळी उठल्यावर त्या अंथरुणाला नमस्कार कर. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी ते तुझे सद्गुरू पाय धुनी. म्हणजे समर्थ बोलले त्या भ्रमामध्ये तू राहणार नाहीये, त्या उपासनेमध्ये तू राहशील. आणि समर्थ बोलले त्या नामस्मरणाची इतकी ताकद आहे, इतकं सामर्थ्य आहे की तुझ्या देहाला उत्तमाचं काय होईल? सुखप्राप्ती आणि समाधान प्राप्त होईल. देहाकरिता सकळ काही, देहाविन काही नाही, आत्माविरे ठाई ठाई नव्हताच जैसा. आता देहाकरिता सकळ काही दिले, सकळ काही देहालाच दिले ना. बघा समर्थ बोले कुठलाही आनंद प्राप्त करायचा आहे, हॉटेलमध्ये जायचं आहे, मॉलमध्ये जायचं आहे, बाजारात जायचं आहे, काही वस्तू खरेदी करायच्या आहेत, कोणाला दिल्यात? समर्थ बोले देहालाच दिल्यात. पशुपक्ष्यांना दिलेत का? नाही दिलेत ना. म्हणजे समर्थ बोले देहाकरिता काही नाही. एवढं दिलं तरी समर्थ बोले देहाकरिता काहीच नाही ना. शेवटी काय घेऊन जाणं आहे का? समर्थ बोले आलो तसं रिकामा, तसं समर्थ बोले जाणं पण आपल्याला रिकाम आहे. काय घेऊन जाणं आहे का? बरोबर ना. कमी स्वस्ताचे कपडे घातले किंवा महागडे कपडे घातले तरी आपण काही घेऊन जाणार आहोत का? बँक बॅलन्स कोट्यावधी असला किंवा हजारो रुपये जरी असले तरी घेऊन जाणं आहे का? नाही. समर्थ बोलले सगळं काही इथेच राहणार आहे. म्हणून समर्थ बोलले देहाविना काही नाही, आत्माविरे ठाई ठाई नव्हताच जैसा. देह परलोकीचे तारू, नाना गुणाचा गुणागरू, नाना रत्नांचा विचारू देहाचे नी. देहाचे न गायन कळा, देहाचे न संगीत कळा, देहाचे न अंतर कळा ठाई पडे. आता संगीत कला दिलं, काहीकांना छंद असतो, बरोबर ना. काहीकांना गोडी निर्माण होते त्या संगीताची, काहीकांना गाणी बोलत राहतात, उटपुटत राहतात. प्रत्येकाचा वेगवेगळा छंद आहे. त्या छंदामध्ये समर्थ बोलले उत्तमाचं उभं राहिलं पाहिजे. मला काय येतं, या देहाकडून माझ्याकडून काय इतरांपर्यंत पोहोचता येईल हे आपल्या देहालाच माहिती असतं.
कोणीतरी येतं आणि सांगतो की तू हे कर, तू यशस्वी होशील, परंतु आपल्यामध्ये काय आहे, आपल्या देहामध्ये ते करण्याची ताकदच नाही आहे, आपल्याला त्या विषयांची माहिती नाही आहे. तर समर्थ बोलले विषयांची माहिती नाही आहे तर आपण तिथपर्यंत पोहोचू का? नाही ना. ज्या विषयांची माहिती आहे तोपर्यंतच आपण काय करणार, पुढे जात राहणार. म्हणून जे काय आपल्याला माहिती आहे त्यावरच आपण विश्वास ठेवला पाहिजे. जे जे आपणास ठावे ते इतरांचे शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. देह ब्रह्मांडांचे फळ, देह दुर्लभची केवळ, पर्या देहास निवळ उमजवावे. देहाकरिता लहान थोर, करीती आपुलाले व्यापार, त्याही मध्ये लहान थोर किती एक. आता देहाकरिता लहान थोर, देहाकरिता लहान थोर म्हणजे काय समर्थ बोले, आणि देहाकरिता काय सांगितलंय, आपुलाले करती व्यापार. लहानपण देखा देवा मुंगी साखरे सारे, ऐरावत रत्न थोर त्यास अंकुशाचा मार. म्हणजे समर्थ बोले लहान होऊन साखर खाणं खूप महत्वाचं आहे, बरोबर ना. मुंगी होऊन साखर खा, ऐरावत रत्न थोर त्यास अंकुशाचं मार. म्हणून समर्थ बोले आपल्याला लहानपण जेवढं असेल तेवढं उत्तमच आहे ना. आपण बोलतो की तरुण वयात आम्ही एवढं करू, वृद्धापणात, परंतु समर्थ बोले जे काही बालपण असतं ना त्यामध्ये जेवढी काही मजा असते ती पुढे पुढे मिळत नाही. म्हणून बालमन हे कोवळे असते, त्यावर जे आपण काही संस्कार करू तेच त्याचा भावी काळ ठरवित असतात ना. हेच वय असतं. समर्थ बोलले जे जे देह धरुनी आले, ते ते काही करून गेले, हरी भजने पावन झाले किती एक. जे जे काही लोक आले या पृथ्वी तलावर ते ते काही काय करून गेले, समर्थ बोले असं काय करून गेले, ते नावारूपास राहिले. आपल्या देहाकडून उत्तमाची कर्म घडली पाहिजे, आपल्या देहाकडून उत्तमाचं कार्य झालं पाहिजे, त्या कार्याचा मोबदला म्हणून आपली कीर्ती उभी राहिली पाहिजे. पण तिथे स्वार्थपणा नसावा, समर्थ बोले अभिमान नसावा. म्हणून समर्थ बोले निंदकाचे घर असावे शेजारी. कारण आपल्या अंतरी स्वार्थ उभा राहिला की समोरची व्यक्ती आपल्याला काय करते, निंदाच करत राहते. म्हणून समर्थ बोलले आपल्याकडे निंदा करणारे लोक आहेतच, आपली निंदा करणारे लोक आहेत, परंतु आपले कर्म उत्तमाचे जर असतील तर समर्थ बोलले समोरचा सुद्धा नमस्कार करत राहील. ही ताकद आहे. अष्टदा प्रकृतीचे मूळ, संकल्प रूपाची केवळ, नाना संकल्पे देहफळ घेऊन आले. आता समर्थ बोले अष्टदा प्रकृतीचे मूळ. आता अष्टदा सांगितलं ना, 8 विषय वासना आणि दशेंद्रियाचा पुतळा आपला देह, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय म्हणजे 10, बरोबर ना समर्थ. त्या देहाला समर्थांनी काय सांगितलं, अष्टदा प्रकृतीचे मूळ संकल्प रूपाची केवळ. तर संकल्प सांगितलाय, हरिसंकल्प, सत्य संकल्प आपल्या अंतरी असला पाहिजे. मला हे करायचंच आहे हा संकल्प आपल्या अंतरी असला पाहिजे. आपण काय करतो, नियोजन करून ठेवतो, परंतु आपण आजचं काम उद्यावर ढकलतो. म्हणजे समर्थ बोलले काय केलं तिथे आळसपणा आला ना. आळसपणा आला की समर्थ बोलले तिथल्या तिथे देह काय करतो, कमीपणा होतो. म्हणजे समर्थ बोलले आजचं काम उद्यावर, उद्याचं काम परवावर केलं तर सत्य संकल्प होता. समर्थ बोलले पाप संकल्प होतो. दिलेल्या नियोजनामध्ये, दिलेल्या टाइममध्ये, दिलेल्या वेळेमध्ये समर्थ बोलले ते काम होत नाहीये. मी समर्थ बोलले सत्य संकल्प आपल्या अंतरी असला पाहिजे. हरी संकल्प मुळी होता, तोची कळी पहावा आता, नाना ध्यानतरी तत्वता शोधिता कळे. संतांचं वचन म्हणजे काय करा ते आत्ता करा, जाते घडी आपली साथ. हे संतांचं वचन. आपल्याला कोणी काही सांगितलं की समर्थ बोलले आपण आजचं काम उद्यावर, उद्याचं काम परवा. म्हणून समर्थाने उत्तमाची उभी दिली. हरी संकल्प मुळी होता, तोची फळी पहावा आता, नाना ध्यानतरी तत्वता शोधिता कळे. वेलाचे मुळी बीज, उदक रूप वेली समज,
पुढे फळामध्ये बीज मुळीच्या अंश. आपण समर्थ बोले बीज लावतो ना, एखादं कुंडीमध्ये आपण काय करतो, माती लावून त्यामध्ये बीज लावतो. बीज लावलं की समर्थ बोले हळूहळू काय करतात, अंकुर फुटले जातात. त्या अंकुरांचं वेलमध्ये रूपांतर होतं, वेलेचं झाडामध्ये रूपांतर होतं, झाडांमध्ये फुलं फळं येतात. परंतु त्या फळांमध्ये शेवटी काय होतं, बीजच निर्माण होतं ना. म्हणजे सुरुवात कुठून केली, बीजपासून, आणि शेवट कुठं राहिला, बीजपर्यंतच ना. परंतु एवढ्यामध्ये जन्मसुद्धा आला आणि मरणसुद्धा आला, परंतु मधलं आयुष्य प्रत्येकाला देऊन गेलं ना. फळं दिली, फुलं दिली, सुगंध दिला, आणि शेवटी काय दिली, सावली दिली. म्हणजे समर्थ बोले त्या वृक्षांचं पाहू नका, तर या आपल्या देहाचं बघा. आपल्याकडे पण सुद्धा 2 हात दिलेत, बरोबर ना. भरभरून द्यायचं आहे, भरभरून घ्यायचं आहे. परंतु घेत असताना समर्थ बोलले देण्याची भूमिका सुद्धा आपल्याकडून झाली पाहिजे. मुळाकरिता फळ येते, फळाकरिता मूळ होते, येणेकरिता होत जाते भूमंडळ. असो काही एक करणे, कैसे घडे देहाविन, देहासार्थकी लावणे म्हणजे बरे. हे कसं होतं, मुळाकरिता समर्थ बोले फळ येते आणि फळाकरिता मूळ होते. करणारा कोण आहे, कोणालाच माहिती नाही. आपण बी लावलो, पाणी टाकतो, परंतु समर्थ बोले संरक्षण कोण करतो, बरोबर ना. त्याचं संरक्षण झालं पाहिजे, त्याची वाढ कशी होते, मुळापासून समर्थ बोले फळ येईपर्यंत संरक्षण कोण करतो. आपण नुसतंच पाणी घालतो, परंतु त्या रोपट्याचं किंवा त्या वनस्पतीचं काय झालं पाहिजे, संरक्षण झालं. आत्माकरिता देह झाला, देहाकरिता आत्मा तगला, उभय योगे उदंड चालिला कार्य भाग. चोरून गुप्त रूपे करावे, ते आत्मयांसी पडे ठावे, कर्तृत्व याचेने स्वभावे सकळ काही. आपल्याकडे बँक बॅलन्स आहे, बरोबर ना. जो कोणी येतो, बरोबर, बघा असा प्रसंग घडतो की आपल्याकडे काही नाही आहे, त्यावेळी आपल्याकडे सोनं नाही आहे, दागिने नाही आहेत, आणि महत्त्वाचं म्हणजे बँक बॅलन्स नाही आहे, पैसा नाही आहे. आपल्याला सुखाची झोप लागते. परंतु ज्याच्याकडं असतं त्याला काय असतं, अरे माझ्या खिडकीतून कोणी येणार नाही ना, माझ्या दरवाज्यातून कोणी येणार नाही ना. म्हणजे त्याला भीती कोणाची वाटते, तर त्या चोरांची. म्हणून समर्थ बोलले समाधानी असलं पाहिजे. देहामध्ये आत्मा असतो, काय उत्तमाची ओळी दिली बघा. देहामध्ये कोण असतो, आत्मा असतो. देह पूजिता आत्मा तोषतो, देह पीडिता आत्मा क्षोभतो. प्रत्यक्षात देहामध्ये कोण असतो, आत्मा. देह पूजिता आत्मा तोषतो. विचार करा, आपल्या अंतरीचा आत्मा आहे. आपण कुठे जातो, मंदिरामध्ये जातो, देवळामध्ये जातो, नमस्कार करतो ना. परंतु त्या मंदिरामध्ये असणाऱ्या देवाकडे तुला नेणारा कोण आहे, तर तुझा अंतरीचा अंतरात्मा आहे, बरोबर ना. म्हणजे समर्थ बोले सुरुवात कुठून झाली, तुझ्या अंतरीचा अंतरात्मा आहे म्हणून तू त्या मंदिरापर्यंत पोहोचलास, त्या देवळापर्यंत पोहोचलास. जर तो अंतरीचा अंतरात्मा निघून जर गेला असता, तर तुला त्या मंदिराकडे नेला असता, उपयोग झाला असता का, नाही ना. म्हणून समर्थ बोले अंतरीचा अंतरात्मा आहे, त्यालाच 2 हात 3 मस्तक मी ठेवितो मस्तकाच्या ठिकाणी, ते तुझे सद्गुरू पाये. देहा वेगळी पूजा पावेना, देहे विना पूजा फावेना, जनी जनार्दन म्हणून जना संतुष्ट करावे. उदंड प्रगटला विचार, धर्मस्थापना तदनंतर, तेथेच पूजावे अधिकार पुण्यशैली. आपण समर्थ बोलले घरामध्ये अधिष्ठान असेल,
घरामध्ये मंदिर असेल, आपण देवळामध्ये जातो, आपण काय करतो? पूजा अर्चा करतो, बरोबर ना? घंटानाद करतो. समर्थ बोलले अजून काय करतो? वाचन करतो, पठण करतो, मनन करतो. म्हणजे प्रत्येकाचं वेगवेगळे भक्तिमार्ग आहे. त्या भक्तिमार्गामध्ये आपण उभा राहतो ना शेवटी. धर्म स्थापना तदनंतर तेथेच पूजेस अधिकार पुण्यशैली. सगट भजन करून येते तरी मूर्खपण अंगी लागते. गाढवास पूजिता कळते काय त्याला. म्हणजे समर्थ बोलले सगट भजन करून येते, मंदिरामध्ये जातो, देवळामध्ये जातो, भजन करून येतो. पुन्हा समर्थ बोलले तरी मूर्खपण आपल्या अंगी येतं. म्हणजे बाहेरचे लोक बोलतात अरे हा भजनाला जातो, कीर्तनाला जातो, समर्थ बोलले तेथेच पूजेचं अधिकार बघा, आणि मूर्खपणा अंगी लागते ना शेवटी. म्हणजे हा विषय वासनेमध्ये उभा राहिला. लोक नावं ठेवतात, सगळं भजन करून येते तरी मूर्खपणा अंगी लागते. गाढवास पूजिता कळते. म्हणजे कोणाला उद्देशून बोललं? तर तुझ्या देहाला. कोणाची भूमिका दिली? तर गाढवाची भूमिका दिली ना शेवटी. गाढवास पूजिता कळते काय झालं. म्हणजे आपल्याला श्रवण दिलं, श्रवणाचं काय केलं त्यांनी? या कानाने ऐकलं, या कानाने सोडून दिलं. नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडून गेले वारे. म्हणजे समर्थ बोलले आपल्याला श्रवण दिलं, पण त्या श्रवणातून काय केलं पाहिजे? ऐकलेचे ऐकावे पुन्हा पण. श्रवण ऐकले, त्या श्रवणाचं काय केलं पाहिजे? मनन केले पाहिजे. मननाचा निधध्यास केला पाहिजे. म्हणजे समर्थ बोलले सगळं भजन करू येते तरी मूर्खपण अंगी लागते. गाढवासी पूजिता कळते काय त्याला. पूज्य पूजेसी अधिकार उगेची तोषवावे इतर. दुखू नये कोणाचे अंतर म्हणजे बरे. आपल्याला खूप वेगळी सवय असते इतरांचं वाईट हो, इतरांना टोचून बोलणं. इतरांनी कोणी काही गाडी घेतली, बंगला घेतला तर आपल्या पोटात दुखतं ना. असं नाही झालं पाहिजे. समर्थ आपल्या मुखातून दुसऱ्यांच्या मनाला दुःख होईल असं काही बोललं नाही पाहिजे. दुसऱ्याच्या अंतःकरणाला लागेल धक्का ऐसी वर्तणूक करू नका. म्हणून समर्थ बोलले पूज्य पूजेसी अधिकार उगेची तोषवावे इतर. दुखू नये कोणाचे अंतर म्हणजे वरे. सकळ जगदांतरीचा देव शोभता राहाव्या कोटे देव. जना वेगळा जनाचं उपाव आणिक नाही. आपण देव पाहायला जातो. देव कुठे आहे? देवाचं वास्तव्य कुठे आहे? समर्थ बोलले कुठेही पाहू नको, देव तुझ्या अंतरी आहे. बरोबर ना? काय करा ते आता करा, निवेदन ठेवायचं अंतरी ठेव. म्हणून समर्थ बोलले सकळ जगदांतरीचा देव शोभता राहाव्या कोठे ठाव. जना वेगळा जनास उपाव आणिक नाही. परमेश्वराचे अनंत गुण मनुष्य काय सांगावी खुन. परंतु अध्यात्म श्रवण होता उमजे. का समर्थाने शेवटची ओवी लिहून ठेवली अशी? परमेश्वराचे अनंत गुण आहेत. ते गुण आपल्याला त्यापैकी एक जरी आपल्याला करता आला जीवनाचं सार्थकच झालं. बरोबर ना? आपल्याकडे त्या गुणांपैकी समर्थ बोलले आपल्या अंतरी जास्तीत जास्त अवगुणच उभं राहतात. त्या अवगुणापासून आपल्याला काय करायचं आहे? गुणांच्या इथे यायचं आहे. सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वांमुखी मंगल बोलवावे. म्हणून सांगितलं परमेश्वराचे अनंत गुण आहेत, अनंत उपकार आहेत. त्या ऋणांतून आपल्याला मुक्त व्हायचं आहे. परंतु मनुष्य काय सांगावी खुण. काहीतरी अशी खुण सांग की त्यामध्ये समर्थ बोलले जीवनाचं सार्थक झालं. आपण एखादी मीटिंग असेल किंवा एखादा कार्यक्रम असेल की त्यावेळी शेवटी आपल्याला कागद दिला जातो आणि त्यावेळी ते सांगितलं जातो की कार्यक्रम कसा वाटला ते लिहून द्या. म्हणून समर्थ बोलले परमेश्वराचे अनंत गुण आहेत, पर मनुष्य काय सांगावी करून. अध्यात्म श्रवण होता उमजे. अध्यात्म श्रवण, परंतु अध्यात्म ग्रंथ श्रवण. त्या ग्रंथामध्ये काय आहे? अध्यात्म आहे.
अध्यात्माचे सार आहेत, त्या सारांचं आपल्याला काय करता आलं पाहिजे, श्रवण करता आलं पाहिजे. हे कोणासाठी समर्थांनी दिलंय, ते समर्थ बोले देहासाठीच दिलंय ना. ध्यान आणि आत्मा, समर्थ बोले उत्तमाचा आपल्याला पाया दिलाय, तो म्हणजे श्रवण. परमार्थाचे जन्मस्थान, तेची सद्गुरूचे भजन, सद्गुरू भजने समाधान अकस्मात घडी. म्हणून समर्थांनी उत्तमाची ओवी दिली. परमेश्वराचे अनंत गुण, मनुष्य काय सांगावी खुन, परंतु अध्यात्म ग्रंथ श्रवण होता उमजे. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे देह दुर्लभ निरूपन्ना समास चौथा. जय जय रघुवीर समर्थ.